दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी कंकालेश्वर विद्यालय येथे स्नेही मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या विशेष प्रसंगी 2010च्या बॅचचे सर्व विद्यार्थी 2024 मध्ये एकत्र आले। जुन्या मित्रांची भेट, शिक्षकांचा आशीर्वाद आणि आठवणींनी भारावलेल्या या मेळाव्याने सर्वांच्या मनात आनंदाची लहर निर्माण केली। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन केली। उपस्थित सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि त्यांच्या प्रिय विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला। यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आपापली मनोगते मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाचे आयोजन पूर्ण विद्यार्थी वर्गाने उत्साहाने केले होते, तर शेकडे सर अध्यक्ष म्हणून आणि शिंदे सर उपाध्यक्ष म्हणून मार्गदर्शक भूमिकेत होते। त्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। प्रियंका वाघमारे, विशाखा वाघमारे, या ठिकाणी आपण सगळ्यांचं स्वागत सत्कार समारंभ पार पाडला आहे। आपण असे राहतो कारण आपले गुरुजी असे होते। अरे टाळ्या वाजवा। आणि आज आपण पुन्हा एकदा इथून 2010 मध्ये सर आम्ही रिलीव्ह झालो, आमचा सेंडअप झाला, तेव्हा आम्हाला आठवते की आम्ही कशा प्रकारे इथून निरोप घेतला। खूप आवडे सरांनी या शाळेमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा या शाळेमध्ये शिक्षणाचा विचार म्हणजे विचारसरणीच पूर्ण बदलली। सरांनी अशा आपल्याला आयडियाज दिले, एज्युकेशनचे ज्ञान अर्जित करण्याचे असे छोटे छोटे मोमेंट्स दिले ना की आपल्याला ते कायम लक्षात राहतात। आज सुद्धा म्हणतोय, आज मला खूप आनंद झाला। मी इथं आपल्या वेळातली वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे। मला हे ग्राउंड, या ग्राउंडवरती खेळलेले प्रत्येक खेळ, पहिले सरदेवकर सर यांना भेटायची आणि पाहण्याची तर इतकी उत्सुकता होती खूप जास्त। आणि प्रत्येक सर माझे फेवरेट आहेत, असं नाही की एक पण नाही, प्रत्येक सर। पहिली मेन गोष्ट म्हणजे मला ही शाळा ठिकाणी एक मुलगा, एक मुलगी, मुलीने मुली जोडलेल्या आहेत। तिथं असं कोणीच नाही ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत नाही घेतली, आणि जे आले नाही ते पण लांबून त्यांना पण येऊ वाटतंय, पण काही जण असं आपल्यामध्ये उपस्थित नाही। समजा मयूर गायकवाड झाला, हल्ला मारलं नसतं आम्ही पण इथपर्यंत आलो नसतो। आणि एकच मला म्हणायचं, सर्व जे आम्ही इथपर्यंत आहेत फक्त तुमच्यामुळेच आहे। आणि मी माझ्या शाळेला कधी विसरणार नाही। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी इथपर्यंत आलो, मला ह्या गोष्टीचं फक्त तुमच्यामुळेच मी इथपर्यंत हे म्हणतो। जय महाराज। माझी बहिणी, माझे भाव, सगळ्यांचा लय अभिमान, बहुत अच्छा लगा मुझे सब। माझा शॉप आहे पुण्यावर चपलाचा, माझा होलसेलचा पण कारोबार आहे। माझा कारभार माहिती आहे सर, कानावरती सर मला झोपत काही नाही आता नंतर। आता काय बोलू, काय करायला लागलं नाही, काही बोलू मग सर मी बचत मध्ये जॉबला आहे, मी मॅनेजर पोस्टला आहे प्रश्न। आणि त्या निधीचा उपयोग आता आपण या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे प्राथमिक माध्यमिकच्या, त्याचं काम लवकरच होणार आहे। प्राथमिकची इमारत माझ्या काळात झालेली आहे आणि माझं एक स्वप्न होतं किंवा परिसरातील सर्वांचं एक स्वप्न होतं की एक इमारतीमध्ये गोरगरीब मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून ते स्वप्न प्राथमिकच्या साठी तरी पूर्ण झालेलं आहे आणि माध्यमिकचं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे। स्थानिक पातळीवर सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळतं तुमच्यामुळं। आज आमचे सगळे सेवानिवृत्त झालेले शिक्षक, या ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या शाखेत गेलेले शिक्षक, आणि जसं तुम्ही स्नेह संमेलन तुमचं झालं तसं आमचे भेटी झाल्यामुळे वेगाचं आज आपण या रयत शिक्षण संस्थेचे कंकालेश्वर विद्यालय बीड की जे आपले आराध्य दैवत आहे आणि तेच आपल्या विद्यालयाचं नाव आहे। मी या विद्यालयामध्ये 2005 साली बदलून आलो होतो, टाकळी भान श्रीरामपूर येथून। आणि त्यावेळेस मला वाटतं तुम्ही 6वीला असता, 5वी नाही 6वीला होता तुम्ही। आणि तुम्ही ज्यावेळेस 10वीला गेलात त्यावेळेस माझी बदली परत झाली होती
आणि नंतर जे सानप सर होते तुम्हाला PK सानप सर होते. तर बरेचसे चेहरे माझ्या लक्षात येतात. तर अतिशय सुंदर प्रकारे नियोजनबद्ध गेली 15-20 दिवस झालं तुमचं नियोजन चालू होतं. आणि आमचं काम आहे की जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना सहकार्य करणं. त्यामुळं तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी तुमचं ऋण व्यक्त करतो. आवड सरांनी जी खंत व्यक्त केली मुलींच्या बाबतीत जाऊ द्या, त्या बाहेर गेलेल्या आहेत, परंतु तुम्ही जे आहेत तुमचे जे मुलं आहेत भविष्यामध्ये या विद्यालयासाठी निश्चितच पाठवा असं आग्रहाने त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यानंतर नवीन बांधकाम जे सुरू करणार आहोत आपण ते काही तांत्रिक कारणामुळे ते थांबलेलं होतं, परंतु तोही मार्ग आता मोकळा झालेला आहे. आपल्याला परत त्या ठिकाणी 4 रूमचं काम तातडीने सुरू करायचंय. त्यासाठी तुमची तुम्ही त्या ठिकाणी ती देऊ करायची आणि सर्वांच्या मदतीने आपले इतरही काही माजी विद्यार्थी असतील त्यांनाही त्या ठिकाणी आवर्जून सांगायचं. आम्ही शेण आणायचो, शेणाचं टोपलं घ्यायचो, त्या टोपल्यामध्ये शेण जमा करायचो. टोपलं फुटलेलं असायचं, त्या टोपल्यातून शेण गळायचं, ते शेण अंगावर गळायचं आणि त्या शेणाचं सोनं असं तयार व्हायचं. हे लक्षात ठेवा. आणि शाळेचा नाळ तोडू नका बाळांनो, शाळेचा नाळ तोडू नका बाळांनो. दुसरं एक सांगायचे की मुलांवर लक्ष द्या, मुलांना वेळ द्या. काही झालं तरी मुलांना वेळ द्या, शाळेला वेळ द्या, पालकांना वेळ द्या, आई वडिलांना वेळ द्या. मी अजूनही जर बाहेर फिरायला निघलो तुकड्यावाली जर पाहिजे तर मला त्याच्यामध्ये माझी आई दिसते, लक्षात ठेवा. एक उदाहरण मी पाहिले, आई वडिलांना विचारणारे पाहिले, आईला आणि वडिलांना कुठंतरी अनादरीमध्ये टाकताय, लक्ष देत नाही. पूर्ण माझे मित्र मैत्रिणी पूर्ण इथं आलेले आहेत. तर सरांचा काय संदेश असणार आहे, पूर्ण ह्या 2010च्या बॅचचे मुलं आहेत आणि ह्या सर्व मुलांना सरांचा काय मेसेज असणार आहे ते आपण बघू. सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सहकुटुंब त्या ठिकाणी सहपरिवारे आपण या रयत शिक्षण संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालात. नवीन बांधकामासाठी आपण खरंच त्या ठिकाणी प्रत्येकाने एक सिमेंटची गुणी देणं त्या ठिकाणी तुमच्याकडून मी आवर्जून उल्लेख करीन आणि येत्या 1 वर्षाच्या आतमध्ये नवीन त्या ठिकाणी इमारत माध्यमिकची उभी राहील. सर्वांना परत एकदा मी कनकालेश्वर विद्यालय बीडच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद सर. रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेमध्ये शिकणारे पूर्वी शिकलेले 2010च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयामध्ये आज हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यालयासाठी विविध वस्तू स्वरूपामध्ये सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बक्षिसं दिलेले आहेत आणि या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने त्याची खरी प्रचिती या विद्यालयामध्ये येते. मागासवर्गीय 100% विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिक्षण घेतात आणि या विद्यार्थ्याच्या भौतिक सुविधा तयार करण्यासाठी विद्यालय आणि संस्था प्रयत्नरत आहे, कार्यरत आहे आणि विद्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण मिळण्यासाठी सर्व सुविधा संस्थेकडून समाजाच्या सहभागातून मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नरत आहोत. आपले सहकार्य यामागे पालकांचे मिळालेलेच आहे आणि यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. 2010च्या नंतर आज 2024ला आमचा
2010चे सगळे आमचे क्लासमेट आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, सर आहेत. 2010चा क्लास आहे हा आणि हे विद्यार्थी 2010चे पूर्ण विद्यार्थी आहेत. माझा मोबाईल आजकाल मित्रांचा काल आयुष्यातल्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या सगळ्या नवीन ताज्या झाल्या, त्यामुळे आम्ही खूप 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 आनंदात आहे. आणि आम्ही आमच्या पूर्व गुरुजनांना आमची आज भेट झाली, त्याबद्दल मनापासून असं वाटतं की हा क्षण पुन्हा येणार नाही, म्हणून आज आम्ही हा क्षण खूप 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 प्रकारे आम्ही मनसोक्त जगलो. त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. हा व्हिडिओ चालू आहे, जा. बाय बाय. बाय. जेवणाचा वेळ झाला. बाय.